पुरातन वास्तू आहे. जवळजवळ 12व्या-13व्या शतकातलं मंदिर असू शकतं. हां, तर असे काय आपल्याकडे सबळ पुरावे नाहीत. आणि ज्या वेळेला इथं पुजारी आमचा शिवा नावाचा जंगम इथं पुजारी होते. म्हणजे ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी शपथ घेतली त्यावेळेला आपले जंगम इथं पुजारी होते. आणि आता इतिहास सांगतो की बाबा जंगम हा कर्नाटकातनं आणलेला आहे. तर शहाजी राजांनी कर्नाटकातून जंगम इथं आणून पूजा ठेवला. त्याप्रमाणे नित्यनेमानं आमच्या इथं देवपूजा चालत असते. काय वैशिष्ट्य म्हणजे बाबा कुठले म्हणजे 2 टाईम निवेद होतो, 2 टाईम आरती होते. आणि आम्ही परंपरेनुसार आपण इथं आमचं शोक असताना एक आम्ही आता हल्ले 1-2 वर्षापूर्वी इथं आपली छोटीशी संस्था स्थापन केलेली आहे. किती साली शपथ किती साली घेतलेली इथं? 1645 साली. 1645. हां, तेव्हापासून तर आपलं हे नित्यनेमानं नित्यपूजा चालत असते. इथं असणारे आपले जंगम आहोत आम्ही. इतर कुठलाही समाज नाही. इथं आमची 50 घरं आहेत आणि सर्व आम्ही शिवपुजारी आहोत. छत्रपतींबद्दल काय भावना आहेत तुमच्या? भावना म्हणजे ज्या तुमच्या असतील तेच आमच्या असणार. पण आमची एक अपेक्षा आहे की इथं काही शासनानं थोडंफार लक्ष घालावं. आणि रायरेश्वराचा जीर्णोद्धार आता डागडुजीला आलेला आहे. आणि इथं काही शासकीय आपल्याला 1 रुपयाचा निधी मिळत नसतो. आपले वर्षाचे पारंपरिक हे उत्सव साजरे होतात बघा. तर हे उत्सव याला पैसे कुठून आणायचे, तर त्याच्यासाठी लागणारा खर्च ते शासकीय मानधन असावं आमचं असं म्हणणं आपलं उद्देश आहे. आणि ह्याची डागडुजी होणं म्हणजे भव्य दिव्य मंदिर व्हावं असं. आणि आपल्या इतिहासाची सुरुवातच इथून. सन 27 एप्रिल 1645 चैत्र शुद्ध सप्तमीला महाराजांनी शपथ घेतली आणि त्यांच्या कार्याला आरंभ झाला. तर तो शपथ दिन सोहळा आपण गतवर्षीप्रमाणे चैत्र शुद्ध सप्तमीला साजरा करत असतो. आणि तो करत असताना आम्हाला आता आम्ही थोडे कमी पडतोय. त्याच्यातून अर्थसहाय्यासाठी शासकीय मदत असावी, पण तुमचं आमचं सहकार्य असावं. आणि म्हणजे जास्त करून माणसं आपले शिवप्रेमी कशी येतील ही आमची इच्छा आहे. आणि आले पाहिजे. आणि आपल्या इतिहासाची सुरुवात कुठून झाली ते लोकांच्या नजरेत आलं पाहिजे. लढणारे दिसतात ना शपथ घेणारे, त्यातला कोणतरी एक होता आमच्या घरातला पूर्वीचा 7 पिढीचा रामजी विठ्ठल किंद्रे. रामजी विठ्ठल पन्हाळकर किंद्रे. त्या रामजीला पाटीलकी आणि ही रायरेश्वराची पांढरण रायरीची पांढर सगळी बक्षीस दिली. आणि माझे रामजी पन्हाळकर आहे ते पन्हाळीचे आहेत. पण शिवाजीराजांनी त्यांना हे रायरेश्वर आणि रायरीची अख्खी पांढर त्यांच्या नावावर पाटीलकी त्यांना दिली. मग त्यांनी ह्या देवाची पूजा करायला कोण माणूस लागतो? लिंग घातलेला जंगम. लांबणे आणलं कुठलं तरी एक जंगमाचं माणूस शिवाजंगम. त्यांना इथं खाना दाना घरदार काही का व्हायना झोपडं बांधून दिलं आणि ते देवाची पूजा करायला लावली. आम्ही म्हटले रोज खाणारे आम्हाला असं जमन का या देवाची पूजा करून? म्हणून ते लिंग घातलेल्या जगमाचा एक माणूस आणलं पोर आणि त्याला इथं खाना दाना पुरवून ह्या देवाची सेवा करायला लावली. स्वराज्याची पहिली शपथ घेतलेले छत्रपती शिवाजी महाराज यांनी इथून गडकिल्ले घ्यायला सुरुवात केली. गडकिल्ले घ्यायला सुरुवात केली तर ते आपलं अखंड हिंदुत्व राष्ट्र बनवलं. त्याच्याबद्दल शिवाजी महाराजचा मी शत नमन हे करतो, प्रणाम करतो. हां, छत्रपती शासन हवं का ह्या काळात? हवंय. छत्रपती शासन हे काळाची गरज आहे. आणि जे बी काय इकडं हे चालू आहे ना आता सध्याचा ह्याच्यात, कोण महाराजावर टीका करतंय, कोण काय करतंय, त्या टीका नाही व्हायला पाहिजे. हे आपल्या अखंड हिंदू राष्ट्राचं दैवत आहे. छत्रपती शासन पाहिजे का तुम्हाला? पाहिजे ना. पाहिजे. छत्रपती शासन पाहिजे का? पाहिजे. आले आणि स्वराज्याची शपथ घेऊन येतो आणि त्यांना इथं काय इतिहास बाकी करता आला नाही. फक्त शिवलिंगावर अभिषेक केला. स्वयंभू पिंड आहे तिथे अभिषेक करून
चालून गेले रायगड प्रतापगड त्या साईडला गेले. महाराज एक खूप वीर होते. त्यांनी महाराष्ट्रात खूप काय काय केले. छत्रपती शासन हवं आहे का आत्ताच्या काळात? हो, या आत्ताच्या युगात तर गरजच आहे का? छत्रपती शासनाचं. गरज आहे का? अजून काय मुलींसाठी तर खूपच गरज आहे. अजून काय वाटतं तुम्हाला, काय काय पाहिजे छत्रपती शासनमध्ये सध्याच्या काळात, जी त्यांच्या ह्याच्यात महाराजांच्या मुलींची काळात? हां सुरक्षा होती तेवढी आता नाही. त्यामुळे त्यांचे विचार आता सगळ्यांच्या ह्याच्यात असायला पाहिजे. पण त्यांचे गुण कुठले तुम्हाला, कुठले गुण असे वाटतात की आत्मसात करायला पाहिजे? जे महाराजांबद्दल मी म्हणजे आजपर्यंत जेवढं ऐकलं वाचलं त्यानुसार तर मी एवढंच सांगू शकतो की म्हणजे मला जे सांगावं म्हणजे मला जे भावलं आहे महाराजांचं की एकतर एवढं सगळं असताना नाही का महाराज कधीच व्यसनाच्या आहारी गेले नाहीत. आणि आजकालची तरुण पिढी हा डिफरंट नाही का फरक. आणि दुसरं महाराजांची स्त्रीविषयीची एक म्हणजे एवढं सगळं असताना आयुष्य आराम असताना स्त्रीविषयी जी असणारी भावना नीती होती ती खूप वेगळी होती. छत्रपती शासन पाहिजे का आत्ताच्या युगात? छत्रपती शासन आत्ता पाहिजे, गरज आहे आत्ता. हां. परंतु जर रिअल फॅक्ट म्हणजे रिअली खरंच विचार करायला गेलं तर तसं नाही होऊ शकत, तसं अंमलात नाही होऊ शकत आजकालच्या युगात. ते त्यावेळी शक्य होतं. हवा आहे. अजून काय भावना सांगाल महाराजांबद्दल? महाराजांनी लय काय काय केले मावळ्यांसाठी. अजून काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल? खूप अभिमान आहे महाराजांविषयी. राजाने शपथ खाली होती इथे स्वराज्य स्थापनेची. ती पवित्र भूमी अजूनही शिवप्रेमी जे हिंदू समाज पावित्र्याने येतात. छत्रपती शासन पाहिजे का आत्ताच्या युगात? हो पाहिजे ना, पाहिजे. राजे जन्माला आलेच पाहिजेत. प्रत्येक हिंदू धर्मात एकतरी कुटुंबात राजेचा गुण असावा.